नमस्कार मित्रांनो. तर 22 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की समर ऑफिसमधली कामं करत असतो आणि मल्लिका समरला फोन लावते. समर विचारतो, काकू काय झाले, सगळं ठीक तर आहे ना? मल्लिका म्हणते, समर इथे एक गोंधळ झालाय. समरला स्वानंदीची काळजी वाटते. समर विचारतो, काय झाले, स्वानंदीला काय झाले का? मल्लिका म्हणते, नाही रे, ती अगदी व्यवस्थित आहे. पण स्वानंदीची आई ती इथे आली आहे. अरे, स्वानंदीची आई इथे आली ना, तेव्हा वेगळ्याच विचित्र अवस्थेमध्ये होती आणि पैसे मागत होती. तुला तर माहिती आहे आपली स्वानंदी कशी आहे, साधी भोळी, सगळ्यांची मदत करणारी. ती काय लगेच पैसे काढून देईल. पण स्वानंदीच्या आईला कळायला नको, हे असे येत असतात का लेकीच्या घरी? आता स्वानंदीची आई स्वानंदीकडून पैसे उकळते आणि आपली स्वानंदी बिचारी ती लगेच मदत करते. तर इथे स्वानंदी मंदाकिनी मागते म्हणून तिला पैसे देते. मंदाकिनी एवढे सगळे पैसे बघून खूप खुश होते. तर इथे समरला पण आवडलेले नसतं. आता अंशुमनने समरच्या पाकिटामधून पैसे चोरलेत आणि याच वेळेला स्वानंदीने मंदाकिनीला आपल्या पाकिटातले पैसे दिलेत. आता यामुळे स्वानंदी समर यांच्यामध्ये जो गैरसमज निर्माण होईल, हा सगळा गैरसमज स्वानंदी कसा दूर करते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की स्वानंदीला साप चावला हे कळल्या समर धावत घरी येतो. समर स्वानंदीला कुठे साप चावला हे बघतो आणि तो सगळ्यांना ओरडतो. समर म्हणतो, स्वानंदीला साप चावलाय आणि तुम्ही डॉक्टरांना बोलवलं नाही, इतका वेळ काय करत होतात? मल्लिका म्हणते, समर, अरे मला काही सुचलंच नाही. तेवढ्यात तिथे अंशुमन येतो. अंशुमनने साप आणलेला असतो. अंशुमन म्हणतो, हा बघा साप सापडला. मल्लिका म्हणते, मारून टाक त्याला, कौतुकाने बघत काय बसलाय, मारून टाक, आपल्या स्वानंदीला चावलाय तो. स्वानंदी म्हणते, नाही हा, त्या सापाला मारायचं नाही अजिबात. मल्लिका म्हणते, स्वानंदी, अगं विषारी साप आहे तो, तुला चावलाय, विष गेलाय तुझ्या अंगामध्ये आणि तुला काही कळत नाही आहे का? अंशुमन, तिचं काही ऐकू नको, मारून टाक त्या सापाला. स्वानंदी थांबवते. स्वानंदी म्हणते, अजिबात मारायचं नाही आहे. तेवढं तिथे डॉक्टर येतात. समर म्हणतो, डॉक्टर, बघा ना, स्वानंदीला साप चावलाय, वाचवा. मल्लिका पण मोठमोठ्याने रडायला लागते. स्वानंदी म्हणते, थांबा थांबा, उगाच काहीही करू नका, मला काहीही झालेलं नाही आहे, मी एकदम ठीक आहे. खरं तर आहे ना, जो साप मला चावलाय तो विषारी नव्हताच. सगळे विचारतात, स्वानंदी, तुला हे कसं माहिती? स्वानंदी म्हणते, मी सापांचा अभ्यास केला आहे, मला सगळं माहिती आहे. मी त्या सापाला बघूनच ओळखलं की तो विषारी नव्हता. तेवढ्यात तिथे सापाला रेस्क्यू करणारी टीम येते. अंशुमन तो साप त्यांच्याकडे देऊन टाकतो. ते तिथून निघून जातात. मल्लिका म्हणते, देवा, तुझे केवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. साप विषारी नव्हता, बरं झालं, नाहीतर आमच्या स्वानंदीचं काही खरं नव्हतं. मल्लिका एका बाजूला चांगलं बोलत असते आणि दुसऱ्या बाजूला अंशुमनला डोळे मोठे करून दाखवत असते. ती त्याच्यावर खूप चिडलेली असते. समर डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर, तरी पण एकदा चेक करा. डॉक्टर स्वानंदीला चेक करतात आणि तिला टीटीचं इंजेक्शन द्यावं लागेल हे सांगतात. समरला ऑफिसची कामं असतात. स्वानंदी समरला ऑफिसला जायला सांगते. मल्लिका म्हणते, जा समर, जा, तू जा ऑफिसला, आम्ही आहोत ना, आम्ही इथे काळजी घेतो. समर ऑफिसला निघून जातो आणि डॉक्टर स्वानंदीला इंजेक्शन देण्यासाठी आतमध्ये घेऊन जातात. सगळ्या बायकाही गेलेल्या असतात. येथे अंशुमन साप आणलेल्या माणसाला बाहेर घेऊन येतो आणि त्याला ओरडत असतो. अंशुमन म्हणतो, काय रे, विषारी साप नाही आणता आला? तो माणूस म्हणतो, अहो साहेब, तुम्हीच तर सांगितलं होतं घरात साप सोडायचा आहे, विषारी हवा असं तुम्ही नाही सांगितलं. तुम्ही तसं सांगितलं असतं तर विषारी आणला असता. मल्लिका चिडते. मल्लिका अंशुमनला त्या माणसाला पैसे द्यायला सांगते. तो माणूस पैसे घेतो आणि तिथून निघून जातो. मल्लिका म्हणते, अंशुमन, एक काम धड करता येत नाही का तुला? विषारी साप आणायला सांगितला होता, तुला तेवढं पण जमलं नाही. आजच्या दिवसात स्वानंदीचा काटा चांगला निघाला होता, संधी चांगली आली होती, पण तू हातचं सगळं घालवून टाकलं. अंशुमन मल्लिकाला सॉरी म्हणतो. मल्लिका चिडचिड करत आतमध्ये जाते. तर इथे स्वानंदी आजी बोलत असतात आणि मल्लिका, अंशुमन, सुष्मिता तिथे येतात. मगाशी जे काही झालं त्याबद्दल ते बोलत असतात
आणि तेवढ्यात तिथे मंदाकिनी येते. मंदाकिनी मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं ओरडत आतमध्ये धावत येते. सगळे धावत तिच्याकडे जातात. स्वानंदी मंदाकिनीला बसायला सांगते, तिला पाणी देते आणि तिला विचारते, आई काय झाले आणि तू ही अशी का आली आहेस? मंदाकिनी म्हणते, संपलं सगळं, सत्यानाश झाला. स्वानंदी विचारते, आई काय झाले, तू अशी का बोलतीयेस? मंदाकिनी म्हणते, स्वानंदी अगं वाचव मला, ते गुंड माझ्या मागावर आहेत. अगं बघ ना, मला लुटलं त्यांनी, मला मारहाण केली, मला पाडलं खाली. बघ माझ्या हाताला पण केवढं लागले आणि माझे सगळे दागिने घेऊन गेले. स्वानंदी मंदाकिनीला धीर देते. मंदाकिनी म्हणते, ते गुंड इथे येतील ग, कधी पण येतील. स्वानंदी म्हणते, नाही आई नाही येणार, पण तू इथे कशी काय आली? मंदाकिनी म्हणते, अगं स्वानंदी मी इथे वाण सामान घ्यायला आले होते आणि ते गुंड माझ्या मागावर होते. त्यांनी मला लुटलं, मला मारलं आणि माझा पाठलाग करत होते. तुमचं घर जवळ होतं म्हणून मी इथे धावत आले. मंदाकिनी पुन्हा मोठमोठ्याने रडते. आजी स्वानंदीला सांगतात की मंदाकिनीला चांगली साडी दे आणि तिचे हातपाय धुवून घे. स्वानंदी मंदाकिनीला रूममध्ये घेऊन जाते. इथे मल्लिकाला मंदाकिनीचा डाऊट आलेला असतो. मंदाकिनी अशी आली आहे म्हणजे नक्कीच ती पैसे लुटायला आली आहे हे माहिती असतं. तर इथे स्वानंदी मंदाकिनी रूममध्ये असतात. मंदाकिनी साडी चेंज करते, हातपाय धुते आणि स्वानंदीकडे येते. स्वानंदी विचारते, आई हे सगळं झालं तरी कुठे? मंदाकिनी म्हणते, अगं ते नवीन मार्केट आहे ना, तिथे झालं. स्वानंदी विचारते, कुठे लागले का? मंदाकिनी म्हणते, मनाला लागले माझ्या, आधीच पैसा नाही आहे आणि त्यात हे सगळं. स्वानंदी म्हणते, आई तू म्हणाली होतीस की वाण सामान भरायला गेली होतीस, पण अगं आपल्या घराजवळ मार्केट आहे ना. मंदाकिनी म्हणते, हो आहे, पण आता त्याच्याच मागे एक नवीन मार्केट उघडले, मी तिथे गेले होते. तिथे मला कोणी ओळखत पण नव्हतं. स्वानंदी म्हणते, ओळखत नसलं तरी लोक तर असतीलच ना, मदतीला कोणीच आलं नाही. मंदाकिनी म्हणते, स्वानंदी अगं बाहेरच्या लोकांचं काय घेऊन बसलेस, घरातल्या लोकांनाच मी नकोशी झाली आहे आणि त्यात चोर मागे लागले. स्वानंदी म्हणते, हो आई थांब, आपण एक काम करू, आपण पोलिसात जाऊ, तक्रार करू, तुझे दागिने नक्कीच मिळतील. मंदाकिनी खूप घाबरते आणि स्वानंदीला थांबवते. मल्लिका दारात उभं राहून हे सगळं ऐकत असते. तर इथे समर ऑफिसला येतो. त्याला काही लोकांचं पेमेंट करायचं असतं. ऑनलाईन पेमेंट होत नाही, त्यामुळे त्याला स्वतःचं क्रेडिट कार्ड वापरायचं असतं. समर आपल्या खिशाकडे हात घालतो आणि तेव्हा त्याला कळतं की आपलं पाकीट घरीच पडले. समर स्वानंदीला फोन लावतो, पण स्वानंदी काही फोन उचलत नाही. समर घरच्या फोनवर फोन लावतो आणि तो अंशुमन उचलतो. समर सांगतो की माझं पाकीट घरी पडले. अंशुमन ते पाकीट शोधतो आणि त्या पाकिटामधलं क्रेडिट कार्ड त्याला सापडतं. अंशुमन म्हणतो, बरं झालं, आता या क्रेडिट कार्डचा पिन पण मला माहिती आहे, आता मी सगळं करणार. अंशुमन पैसे काढण्यासाठी बाहेर निघून जातो. तर इथे मंदाकिनी घाबरते. मंदाकिनी म्हणते, पोलिसात तक्रार देऊ नकोस. अगं पोलीस काय, आपल्यालाच काही काही बोलतात आणि सोनं देतो देतो असं म्हणतात, पण काही देत नाही. आधीच माझं फुटकं नशीब. मंदाकिनीचं नेहमीचं रडगाणं चालू होतं. मंदाकिनी स्वतःच्या नशिबाला दोष देते, अधीराला दोष देते. अधीरा घरात कशी कामं करत नाही, तिचं विचित्र वागणं, अधीराने 40,000ची पर्स घेतली, असं पुन्हा सगळं सांगायला लागते. स्वानंदी म्हणते, आई अधीराबद्दल काहीही बोलू नको, ती असं काहीच करत नाही. मंदाकिनी म्हणते, तुला काय गं, तुला काय सगळं ऐशोआरामात मिळाले, पण तिथे आम्हाला सगळं भोगावं लागतं. वाटलं होतं श्रीमंता घरची लेक आली आहे, करोडपती आहे, आम्हाला पण पैसा देईल, आम्हाला पण करोडपती करेल. स्वानंदी म्हणते, आई हे विचार सोडून दे, खाण्यापिण्याची कमी आहे का तुला? मंदाकिनी म्हणते, तुझं काय बाई, सगळं चांगले, तुला दागिने मिळाले, राजवाड्यात राहतेस तू, आम्ही गरिबीत पडतोय ना. मंदाकिनीकडे पैसे नाही याचं ती रडगाणं गाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.